जर कायम सतत निगेटिव्हच बोलत राहिलो, गोष्टी निगेटिव्ह होत. पण आपण जे म्हणतो ना विल पॉवर, आपण सकाळी उठल्यावरच मंत्रांनी सुरुवात करत असतो. बघ असं सांगितलंय, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम. की मला मधुमेह आहे, मला ही गोष्ट खायची नाही, आणि तरी सुद्धा आपण ती गोष्ट खातो का? कारण मोह, म्हणजे हा धी धृती स्मृतीचा झालेला प्रज्ञापराध आहे की आपल्याला माहित असून ती गोष्ट आपण केली. आणि ह्यासाठी हा कंट्रोल आपल्यावर येण्यासाठी हे मंत्र खूप आवश्यक आहे. माणसाचं मन भरकटलं तर काही ते तोंडानी म्हणताय, पण मनामध्ये विचार चालू आहे आंघोळीला किती वाजता जायचंय, ऑफिसला जायला उशीर होतोय, तर नाही. काही गोष्टी आपल्याला आचरणात आणण्यासाठी त्या आपल्या मनापर्यंत रुजणं गरजेचं असते. काम तू आज केलेलं आहेस. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. चहाची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंत्र, श्लोक, जप हे केल्यानं आपले रोग, व्याधी, विकार बरे होतात हा काही चमत्कार नाहीये. कारण मन, ध्वनी आणि आपला श्वास याच्या एकत्रित प्रवाहामुळे आपला प्राणप्रवाह जो आहे तो सुधारतो. तो कसा? आयुर्वेद सांगतं की तुमच्या शरीरातली नाडी आणि प्राणप्रवाह याचा समतोल मंत्रांमुळे आपण राखू शकतो. यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे? हे एक्झॅक्टली कसं घडतं आणि आयुर्वेद काय सांगतं? ह्याबद्दलची सगळी माहिती आज आपल्याला या पॉडकास्टमध्ये मिळणार आहे. आणि या संदर्भातलं मार्गदर्शन करायला डॉक्टर मानसी मेहेंदळे इथे आलेले आहेत. तुम्हाला खूप चांगलं माहिती आहे, आमची जोडी भन्नाट आहे. आम्ही दोघी जेव्हा एकत्र येतो त्यावेळेला आपले सगळे जे व्हिडिओ आहेत ते असे वरती जातात. आणि याचं कारण असं आहे की त्या अप्रतिम मार्गदर्शन करतात. कारण मी खूप उत्सुक असते डॉक्टर मानसी यांना भेटायला. तर मानसी माझी मैत्रीण आहे, ती पुन्हा एकदा आपल्या या स्टुडिओमध्ये आली आहे. तिचं स्वागत करू. नमस्कार डॉक्टर मानसी मेहेंदळे, तुमचं या आमच्या नवीन स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. खूप सुंदर आणि मस्त एकदम पॉझिटिव्ह वाइब्स असलेला स्टुडिओ. खूप अरे वा, छान. तुझ्याकडून हे ऐकलं की मला बरं वाटतं. म्हणजे Yes. मला व्हॅलिडेशन मिळतं. हो. पण खरंच एकदम नॅचरल लाईट आहे आणि एकदम वाइब्स खूप छान आहेत. कारण आपण कुठेही गेल्यावर ना आपल्याला तिथे गेल्यावर कसं वाटतं, इथनं आपण तिथले वाइब जज करत असतो. करेक्ट. तू आहेस म्हटल्यावर ते वाइब्स छान असणारच आहेत. थँक यू सो मच. आणि म्हणूनच मला ना परत एकदा तुला बोलवावं असं वाटलं, कारण मला असं वाटलं की एक छान वॉर्मथ माझ्या स्टुडिओलाही मिळू देत. पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपली जी जोडी आवडते तर त्यांना नवीन विषय कळू देत. आणि तू इतकं सुंदर मार्गदर्शन करते, त्यामुळे खास मी काही विषय ठेवलेले की जे तूच आम्हाला समजावून सांगावेस अशी म्हणजे माझी इच्छा आहे. आणि म्हणून आजचा विषय खूप महत्वाचा आहे. मी आता इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं तसं की मंत्रोच्चार, श्लोक हे यांनी व्याधी बरे होतात, विकार बरे होतात, म्हणजे हा काही चमत्कार नाहीये. अगदी बरोबर. त्यामागे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. तो काय आहे? आयुर्वेद यामागे काय सांगतं? हे सगळं तुझ्याकडून जाणून घ्यायचंय. मंत्र किंवा श्लोक म्हणजे त्याच्यामध्ये ज्या ओवी असतात त्याला आपण ऋचा म्हणतो, की म्हणजे त्या ज्या वाणीतनं आपल्या बाहेर पडतात त्या ऋचा असतात, म्हणजे ज्या ओळी असतात. मंत्र म्हणजे काय? तर मननात त्रायते इति मंत्र. जे आपल्याला ओव्हर थिंकिंग पासून लांब नेतं ते म्हणजे मंत्र. आज आपण बघतो की मुलांच्या हातामध्ये गॅजेट्स आलेली आहेत. सकाळी उठल्यापासून मोबाईल बघणं किंवा ब्रेनला एक कंटिन्युअस एक टेन्शन, स्ट्रेस, म्हणजे गॅमा लहरीच जणू काही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ब्रेन मधला ग्राफ काढला तर दिसते. पण जेव्हा आपल्याला चांगलं कॉन्सन्ट्रेशन हवंय, आपल्याला सेल्फ आपल्यामध्ये काय आहे हे जाणून घ्यायचंय, तेव्हा आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या ब्रेनमध्ये कुठल्या लहरी आवश्यक आहेत, तर तेव्हा आपल्याला गरज असते अल्फा लहरींची. बरं. अल्फा आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारच्या ब्रेनमध्ये लहरी असतात. बरं. आता सगळ्यात पहिली जी वेव्ह आहे ती म्हणजे गॅमा वेव्ह. आता ही गॅमा वेव्ह बघशील ना, तर जेव्हा आपण स्ट्रेसफुल असतो किंवा आपल्याला खूप ओव्हर थिंकिंग करतोय, तेव्हा आपण जरा डिस्टर्ब असतो बघ, तेव्हा ही गॅमा वेव्ह असते. त्याच्यानंतर येते ती बीटा वेव्ह. म्हणजे बीटा वेव्ह इट्स नॉर्मल, की आता आपण बोलतोय म्हणजे रेग्युलर रुटीन मध्ये जे आपण काम करतो ना, तेव्हा असते ती बीटा वेव्ह सुरू असते.
त्याच्या पुढची जी वेव्ह असते ती म्हणजे अल्फा वेव्ह. हं, अल्फा वेव्ह म्हणजे कसं, तू डोळे बंद केलेस, तुला शांत वाटलं. हं. तिथे सुरुवात होते अल्फा वेव्हची. बरं. अल्फा वेव्ह नंतर असते ती म्हणजे थीटा वेव्ह. थीटा वेव्ह. हं, थीटा वेव्ह म्हणजे कसं, की जे मेडिटेशन करतात, हं. म्हणजे आपण सकाळी ब्राह्ममुहूर्ताला महत्त्व दिलेलं आहे. बरं. तेव्हा उठून जे आपण ध्यान करतो, म्हणजे हं, डीप स्लीप पण नाही, पण अर्ध जागे असण्याची जी अवस्था असते ना, हं, हं, म्हणजे जेव्हा आपला सबकॉन्शियस माइंड खूप ॲक्टिव्ह असतो, हं. ती जी वेव्ह आहे, ती म्हणजे आपली थीटा वेव्ह आणि त्याच्या पुढची जी वेव्ह आहे, ती म्हणजे डेल्टा वेव्ह म्हणजे जेव्हा डीप स्लीप, स्वप्नविरहित झोप जेव्हा असते, तेव्हा डेल्टा वेव्ह असते. ओह! या प्रकारचा ग्राफ आपल्या ब्रेनमध्ये सतत चालत असतो आणि ह्याचं महत्त्व काय? हं, तर हा सगळा खेळ जो आहे, तो आपल्या ब्रेनपासून आहे. हं. आपले विचार आपलं आयुष्य घडवत असतात. बरोबर. आपण जर कायम सतत निगेटिव्हच बोलत राहिलो, तर हं, गोष्टी निगेटिव्ह होतात. पण आपण जे म्हणतो ना विल पॉवर, हं. आपण सकाळी उठल्यावरच मंत्रांनी सुरुवात करत असतो बघ. असं सांगितलंय, "कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले करमूले तू गोविंद, गोविंदा प्रभाते करदर्शनम." करदर्शन. म्हणजे सकाळी उठल्यावरती आपण आपल्या हातांचं दर्शन का देतो? की ते दाखवून देतात, की तुला तुझ्या हातानेच तुझं आयुष्य घडवायचंय. हं, कर्माचा सिद्धांत. हं, म्हणजे इथे आपल्याला कळतं, की जर तू कष्ट केलेस, हं. तरच तुला लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे. बरोबर. आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टींमध्ये हे मंत्र मदत करतात. आता मंत्र म्हणजे काही आपण असं रोज आपण सकाळी उठल्यावर आपण म्हणतो, की चला देवापुढे आपण पहिले वक्रतुंड महाकाय म्हणूया, की चांगली सुरुवात आपल्या दिवसाची हो. पण हे जे मंत्र आहेत, जर ह्यांचे उच्चार स्पष्ट नसतील तर चालणार नाहीये. अच्छा. हां. त्यामुळे कधी-कधी मंत्र ऐकणं पण योग्य राहतं. म्हणजे जर का आपण स्पष्ट तेवढं बोलू शकणार नसू किंवा आपल्याला त्याचे उच्चार माहीत नसतील, तर ऐकणं प्रेफरेबल आहे. कित्येक लहान मुलांना आज शुभं करोती आपण संध्याकाळी देवांपुढे गाईचा गाईच्या तुपाचा दिवा आपण लावतो आणि आपण शुभं करोती म्हणतो. का? तर आपण लक्ष्मीला सांगतो, की "तू आमच्या घरी ये, सगळ्यांना चांगला आशीर्वाद दे." यानी गाईच्या तुपाचं महत्त्व तर तुला माहिती आहे, की हो. आपण त्यामुळे आजूबाजूचं वातावरण पण शुद्ध होत शुद्ध. असतं. एक प्रकाश म्हणजे तमाकडून उजेडाकडे म्हणजे हं, प्रकाशाकडे येणारी वाट म्हणजे ते असतं. हं. आणि त्यासाठी आपण संध्याकाळी हे श्लोक म्हणत असतो. पण कित्येक मुलांना माहीतच नाहीये, की संध्याकाळी आपण 7 वाजता देवांपुढे दिवा लावून हे म्हणायला हवंय. पूर्वी बघ संध्याकाळी बाराखडी असेल किंवा पाढे असतील, हे आपण देवांपुढे बसून म्हणायचो. हं. का? कारण जे रोज आपण रिपिटेटिव्ह म्हणतो ना, त्यातनं मग आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आपल्या ब्रेनमध्ये अडॅप्ट केल्या जातात. करेक्ट. काही गोष्टी आहेत, आता सकाळी उठल्यावर आपण दात घासायला जातो. काही आपल्याला लक्षात ठेवायला लागते काही गोष्ट? हं, नाही, हं, ते आपसूक होतं. हं. आणि तसे हे मंत्र आपल्या मनामध्ये रुजायला पाहिजे. म्हणजे ते लाँग टर्म मेमरीमध्ये आपल्या गेले पाहिजे. एक्झॅक्टली. ना? म्हणजे आता बघ कसं आहे, की हं. तुला कोणी आठवण करून द्यायची गरज नाही झाली पाहिजे. अगं तुला नामस्मरण करायचंय ना, तुला मंत्र म्हणायचे आहेत. ते तुझ्या आ, मनातनं रुजलं पाहिजे. म्हणजे सकाळी हं, उठल्यावर तुला हा श्लोक म्हणायचा आहे, जे नाही रिच्युअल झालं पाहिजे. सकाळी हं, उठल्यावरती आपल्याला हे करायचं हे मनापासून जेव्हा आपण स्वीकारतो ना, हं, आज अनेक पेशंट्स जेव्हा बघते, हं, तेव्हा आपल्याला एक लक्षात येतं, की ब्रेनमधल्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात ना, अनेक वेळेला काही लोकांमध्ये डिप्रेशन असतं हं. किंवा मूड स्विंग्स असतात. तर तेव्हा ललिता सहस्त्रनाम जे स्तोत्र आहे ना, हो. त्याचा खूप खूप सुंदर फायदा होतो. म्हणजे डिकोडिंग ऑफ युअर ब्रेन. बरं. म्हणजे एखाद्याला ना, नवीनच काहीतरी सुरुवात करायची आहे. हं, 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 म्हणजे आपण म्हणतो ना, न्यू बिगिनिंग, एव्हरी डे इज न्यू बिगिनिंग. हं, आपण नवीन काहीतरी करत असतो. त्याच्यासाठी जर रात्री झोपताना हं. तुम्ही हे ऐकत-ऐकत झोपलात, ललिता सहस्त्रनाम. खूप सुंदर आहे. बघा देवी आहे, आदिशक्ती आहे. हं, ओरिजिनच तिथनं झालाय ना. हं, ब्रह्मा, विष्णू, महेश जसे पालनकर्ता आहेत. सत्व, रज, तम हे 3 गुण आपल्यामध्ये आहेत. हं. आपण एक्झॅक्टली काही स्तोत्र ऐकतोय किंवा मंत्र ऐकतोय, काय फरक होतो आपल्या शरीरामध्ये? हां. तर पहिले बघ तुझ्या हृदयाची गती नॉर्मल होते. तुला एकदम शांत वाटायला लागतं. डोक्यामधले जे विचार सतत रोटेट होत असतात ना, ते कुठेतरी कमी होतात आणि आपण म्हणतो ना, एका पॉइंटवर तू ध्यान हं, हं, हं. तुला एक आपण म्हणतो ना, ध्यान अवस्था एकाग्र होणं एके हां, ठिकाणी एके ठिकाणी. आणि म्हणजे ते जाणीवपूर्वक करण्यापेक्षा तुम्ही जर त्या पॅटर्ननी गेलात, तर म्हणजे नुसतं आपण बसलो तर 100 विचार डोक्यात येतील.
पण जर का आपण काही म्हणत असू तर आपसूक म्हणजे गती कमी होणार. बघ, आपल्याला कोणी सांगितलं, की "अगं, हं. तू आता सफरचंद खाऊ नकोस." तर तेच हं. खायची इच्छा होणार आहे. बरोबर, बरोबर. आणि हो. हेच पॅटर्न माइंडचा असतो. हं. तर त्या षड्रिपूंना आवर घालणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. हां. प्रज्ञापराध कधी घडतो, की आपल्याला माहिती आहे, की मला मधुमेह आहे, मला हं, ही गोष्ट खायची नाहीये हं, आणि तरी सुद्धा आपण ती गोष्ट खातो. का? कारण मोह. हं, म्हणजे हा धी, धृती, स्मृती हं. यांचा झालेला प्रज्ञापराध आहे, की आपल्याला माहीत असून ती गोष्ट आपण केली आहे. बरं. आणि ह्यासाठी हा कंट्रोल आपल्यावर येण्यासाठी हे मंत्र खूप आवश्यक आहेत. बघ, हं, कोणी जबरदस्ती करून हे होणार नाहीये. आज हं. अनेक जण नामजप करत असतात. बरोबर. अनेकांकडे जपमाळ असते. हं, त्याच्यात मणी किती असतात? 108 मणी असतात. हं. बघितलंस तर आपल्या शरीरावरती मर्म पण 108 आहेत. बरं. हृदयामधल्या ज्या नाड्या आहेत त्या पण 108 आहेत. हं. आणि त्यामुळे आपण नामस्मरण करताना 108 वेळा करत असतो. पण प्रत्येक वेळी काही 108 वेळा करायला हवे नाही. तुम्ही बरोबर. तुम्हाला जेवढं हवंय तेवढ्या वेळा करा. पण जे कराल ते तुम्ही मनापासून करा. हं. तू जे म्हणालीस ते अगदी परफेक्ट आहे, की त्यामुळे आपल्या शरीरातल्या लहरींमध्ये बदल होतो. बरोबर. हां. विल पॉवर ही जी गोष्ट आहे ना, हं. ही खूप महत्वाची आहे. जे तुम्ही विचार करता ते घडत असतं. आज कारण मी ते आपल्या सबकॉन्शियसला जातं. परफेक्ट. हं, युअर सबकॉन्शियस माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. हं, जर तुम्हाला कुठलाही फोबिया आहे ना, तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करा. रात्री झोपताना, सकाळी उठल्यावर तुम्ही तुमच्या माइंडला जर हे ट्रेनिंग दिलत ना, तर तुमचं माइंड खूप कमाल गोष्टी करू शकतं. म्हणजे तुम्हाला तुमच्यामधला बदल तुम्ही स्वतःच घडवू शकता आणि त्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टींची मदत होत असते. कोणतंही लहान मुलं असतं, त्याला आपण अंगाई गीत का लावतो? हं, किंवा आपण कोणतंही गाणं लावून त्याला का झोपवतो? कारण ते जे सूर आहेत, हं, सा, रे, ग, म, प, ध, नि, सा हं, या ध्वनी लहरींमधनं सुद्धा त्याला एक प्रकारची ऊब जाणवत असते. आपण आईच्या कुशीत का झोपतो? हं, कारण ते सगळ्यात सेफेस्ट फिलिंग असतं आपल्यासाठी, की आपल्याला माहिती आहे की ती जगात आपल्याला सगळ्यात सेफ प्लेस म्हणजे आपल्या आईची कुशी आहे. आणि हं. तसंच फीलिंग जेव्हा आपण कुठलंही स्तोत्र ऐकतो, तेव्हा आपल्याला येत असतं. म्हणजे रात्री मी असं प्रत्येकाला आवर्जून सांगेन, की तुमच्या आवडीचं घ्या. कोणी रामरक्षा ऐकेल, कोणी श्रीसुक्त ऐकेल, काही ऐका, पण ते रोज नियमित ऐका. त्याचा प्रभाव तुम्हाला तुमच्यावर जाणवेल. श्रीराम हं, आपण म्हणतो, श्रीरामाची ताकद, हं, श्रीराम रक्षा स्तोत्र जे आपण म्हणतो, हं. त्याची महती तू बघ. साधे जे श्रीराम असं लिहिलेले जे दगड असतात, ते हां. पाण्यावर तरंगतात. किती हं, त्या रामनामाची महती आहे. हं, आणि विष्णू सहस्त्रनाम म्हटल्याचं पुण्य सुद्धा श्री रामरक्षा स्तोत्र म्हटल्याने आपल्याला मिळत असतं. हं, ही जर स्तोत्र मुलांची पाठ झाली, तर हं. काय वाईट आहे ना? हो, हो, हो. नाही आणि तू जे म्हणते ना लहरी, हं, त्यामुळे जे कंपनं तयार होतात. हं, हं. हं, म्हणजे मला हे आवर्जून आठवतंय आणि म्हणून सांगावसं वाटतंय, हं, की लहानपणी ना आई बऱ्याचदा असं काम करत असायची, भाजी निवडत असायची किंवा हं, काय हं, आणि मला तिच्या मांडीवर जाऊन डोकं ठेवायची तेव्हा सवय होती. त्यावेळेला ती काहीही गप्पा मारू देत. मग ती बाबांशी गप्पा मारत असेल, कुठेतरी अ, मावशी आली असेल तिच्याशी गप्पा. पण त्या आवाजाने ती जी कंपनं तयार व्हायची आणि तिच्या मांडीवर जे छान वाटायचं, त्यानी जे सेफ आणि सिक्युअर फीलिंग यायचं. मला असं वाटतं, की ही जी कंपनं असतात ना, ही कुठेतरी आपल्या हृदयाची अ, गती कमी जास्त करण्यासाठी कारणीभूत ठरतात आणि म्हणून हे का? कारण ब्रेन काय सोडत असतो आपल्या शरीरामध्ये? चांगली तशीच वाईट हार्मोन पण सोडत करेक्ट. असतो. आज कॉर्टिझॉल पण ब्रेन सोडणारच आहे ना. बरोबर. पण हो. त्याच्यावरती कंट्रोल करण्याचं काम हे मंत्र करतात. कोणतीही हं. गोळी घेण्यापेक्षा हे घेणं कधीही चांगलं आहे ना. म्हणजे हो. ही सवय जर प्रत्येकाला असेल, तर त्याचा खूप छान फायदा होतो. आत्ता तू म्हणालीस, आई जेव्हा बाळाला मांडीवर झोपवते, तेव्हा ती त्याला थोपटते. बघ, हं. हे थोपटणं हे एक प्रकारचं टॅपिंग नाहीये का? हं. आज आपण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये बघत असतो, की आज एवढे-एवढे डिटॉक्स करण्याचे प्रकार निघालेले आहेत. हं. होपोनोपोनो, की ज्याच्यामध्ये हं. आपण टॅपिंग करून सांगतो, की येस आय लव्ह मायसेल्फ, हं. आय फॉरगिव्ह मायसेल्फ आणि आय थँक मायसेल्फ, हां. की हे पॉझिटिव्हिटी निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत ना. हे आपल्या थॉट्सना हील करत असतात. कारण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईल असं नाहीये ना. बरोबर. काही वेळा डेस्टिनी जे आपल्या आयुष्यात लिहून ठेवते, त्याला सामोरं जाण्याची ताकद या गोष्टी आपल्याला देत असतात. आज आपण हं. बघतो, की प्रत्येक वेळी काही वाट
अशी काय सरळच असेल नाहीये ना. काळोख पण हम्म. असेल, पण आपल्याला एक समोर एक छोटीशी पणटी दिसली ना, तरी आपल्याला येस, आपण बदलू शकतो. हो. हा विश्वास. आज अनेक व्याधी तू बघ, गूढ व्याधी आहेत. हम्म. ते पटकन का झाले हाच प्रश्न पडतो, की म्हणजे हो. हा व्याधी याला होण्याचं कारण काय? हा. हा. अनेक पेशंट्स असं म्हणतात, की "अरे, आम्ही तर कधी स्मोकिंग पण नाही केलंय किंवा आम्ही बरोबर. कधी अल्कोहोल प्राशन पण हम्म. नाही केलंय, मग आम्हाला कॅन्सर का झाला?" हम्म. पण या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आपल्याकडे नसतात ना. हम्म. आणि मग त्यासाठी आपला ऑरा क्लीन असणं आवश्यक असतं. हम्म. हे मंत्र तुमच्या जीन्सवर, तुमच्या पेशींवर काम करतात. हा. म्हणजे रूट पासून काम करण्यासाठी. पण बघ, आपण जेव्हा एखादा मंत्र नुसता म्हणतो, म्हणजे आता समजा आपण एक्झाम्पल घेतलं, ओम नमः शिवाय, हम्म. ही वैखरी वाणी झाली. म्हणजे एकदाच काउंट झाला. हम्म. म्हणजे हा मंत्र एकदा काउंट केला गेला. हम्म. पण जर तू ते मनात म्हटलंस, हम्म. म्हणजे आता मनामध्ये मी आता समजा म्हटलं ओम नमः शिवाय, हम्म. तर ते मध्यमा वाणी झाली. ते म्हणजे 108 वेळा काउंट हम्म. केलं गेलं मनात म्हटलं तर. हम्म. आणि जर ते तू समोर असं व्हिज्युअलाइज केलंस हम्म. मनात म्हणून, हम्म. म्हणजे आता मी मनात एकीकडे ओम नमः शिवाय म्हणते आणि समोर असं बघतीये आणि शिवाय ओम. उच्चारही होतोय. नाही, उच्चार नाही उच्चार नाही. करायचा, हा. मनात म्हणून. म्हणजे मनात व्हिज्युअलाइज करायचंय. ओके. आणि कळलं ना? ते दिसतंय. हां, समोर मला हा. सो दॅट काउंट्स फॉर द 11,000 टाइम्स, ओ. की तुम्ही मंत्र जपलाय असं होतं. म्हणजे मनात म्हणणं जास्त चांगलंय. कारण ते तुमच्या आत्म्यापर्यंत जातं ना. तू पश्यंती मेथड वापरलीस ना नामस्मरणाची. या नामस्मरणाच्या मेथड्स आहेत. बरं. वैखरी म्हणजे मोठ्याने म्हटली. हा. इथे आत्म्याशी संवाद आहे ना. हा. हा. तर सोल, आपल्यामधला जो परमेश्वर आहे, हम्म. अहम ब्रह्मास्मी, हम्म. तुमच्यामध्येच सगळं आहे. पण ते तुम्हाला माहित नाही. हम्म. आज आपण जे अन्न सेवन करतो, ह्या हम्म. अन्न सेवनातनं आपलं मन बनत असतं. हम्म. आज आपण बघतो विकार मनाला असतात आणि शरीराला पण असतात. हम्म. शरीराचा विकार पटकन हील होतो, पण मनाचे विकार, मनाचे घात जे असतात ते भरायला वेळ लागतो. म्हणजे हम्म. कोणत्याही आजारातनं बरं होताना पेशंटला हम्म. हे चॅन्टिंग खूप महत्वाचं ठरतं. नुसतं ओंकाराचं चॅन्टिंग करा, काही हरकत नाही. ओम, वाइब्स तयार झाल्या, हो. तो ध्वनी आला, त्या लहरी मिळाल्या, आपोआप तुमच्या शरीरामध्ये ते बदल घडायला. शेवटी हा सगळा हार्मोन्सचा गेम आहे. हम्म. 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 जर तुमचा ब्रेन चांगला आहे, तर हम्म. तुमचे हार्मोन्स चांगले येणार आहेत, तुमचं लिव्हर फंक्शन चांगलं असणार आहे, तुमचं किडनीजचं फंक्शन चांगलं असणार आहे, तुमचा हार्ट रेट चांगला असणार आहे. वूड चेंज इन युअर बॉडी. हम्म. जर तुमच्या शरीरामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सप्तधातू चांगले तयार झाले नाहीत, जर तुम्हाला रोज पोट साफ झालं नाही, जर तुम्हाला रोज शांत झोप आली नाही, तर मग काहीच अर्थ नाहीये ना. ह्या बरोबर. सगळ्या गोष्टी नॉर्मल असण्यासाठी या मंत्रांचा खूप मोठा आपल्या जीवनावरती परिणाम होत असतो. आज अनेक हम्म. वेळा आपण बघतो, की एखाद्याला साधं खरचटलं, हम्म. तर ती जखम भरायला 14 दिवस लागतात. हो. प्रत्येक गोष्टीमध्ये साधन आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये संयम आहे आणि हेच आपल्याला नामस्मरण किंवा मंत्र शिकवतात. आज वेगवेगळी स्तोत्र आपल्याकडे आहेत. हम्म. ती स्तोत्र आपण लहानपणापासून ऐकत असतो. डोळ्यांचे विकार असतील तर अनेक जण चक्षु मंत्र हम्म. म्हणत असतात किंवा चाक्षोपनिषद आहे. त्याच्यामध्ये हे सांगितलं, त्याच्यात काय प्रार्थना लिहिली आहे? आज बघतीयेस रेटिनाचे अनेक भलतेच विकार हम्म. लोकांना झालेले आपल्याला दिसून येतात. हम्म. ग्लॉकोमा, हम्म. त्याच्यामध्ये डोळ्याचं प्रेशर वाढून अंधत्व येऊ शकतं. हम्म. अशा वेळी उपचारांबरोबर जर आपण ह्या ट्रीटमेंट्स केल्या, तर हम्म. त्याचा पेशंटला सायकोलॉजिकली खूप छान इफेक्ट होतो. करेक्ट. करेक्ट. आज आपण मनाचे श्लोक समर्थ रामदासांनी जे सांगितलेले आहेत, जर ते प्रत्येकाने मनापासून म्हटले, त्याचा अर्थ समजून घेतला, तर कोणत्याही सायकोलॉजिस्टची गरज लागणार नाही. कारण प्रत्येकालाच कळेल, की कुठे थांबायचंय, कुठे काय बोलायचंय. हम्म. कोणतीही चिकित्सा करताना, म्हणजे आता आयुर्वेदामध्ये हम्म. जेव्हा आम्ही औषधी निर्मिती करतो, तेव्हा हम्म. औषध निर्माण करताना सुद्धा मंत्र सांगितले. बरं. किंवा एखाद्या झाडावरनं आता औषधी फळ आहे, म्हणजे आता आवळा काढायचा आहे, तर हम्म. ते आवळा काढताना सुद्धा मंत्र म्हणायचा आहे. आ. हे का करतो का? आपण? हा. की म्हणजे एक आपण त्याला चांगला पॉझिटिव्ह, आता लग्नाचा कसा संस्कार असतो, हम्म. मुहूर्त असतो, की हम्म. त्यावरती आपण या गोष्टी करत असतो. चांगला मुहूर्त बघून त्या मंत्राने अभिमंत्रित करून त्याच्यावर आपण असं रेकी कसं असतं,
रेकी शास्त्रामध्ये कसं कसं ना आपल्याला मंत्र कळत नाही पण आपल्याला रेकीने उदाहरण द्यावं लागतंय. म्हणजे म्हणजे खरं तर आपलंच शास्त्र आहे. पण ते खरंच. समजवताना की रेकी मधले व्हायब्रेशन्स आपल्याला दिसतात का? नाही ना. आपण म्हणतो ना की रेकी करेक्ट, दिली. करेक्ट. तसेच हे मंत्रांच्या जे ज्या लहरी लहरी. समजवायच्या आहेत, की त्या अशाच त्या लहरी आहेत. म्हणून आपण म्हणतो की तुम्ही कायम चांगलं बोला. हो. तुम्ही मुलांना जर मूर्ख, बावळट असं म्हणत राहिलात तर ते तसंच होणार आहे. आता हा डायलॉग कॉमन आहे ना, वास्तू तथास्तु म्हणते. बरोबर. आपण ऐकत असतो पण आपण तसे वळत नसतो. मी ह्यावरती खूप रिसर्च केला, की अरे खरंच असं होतं का? अनेक दिवस मुलांना असं म्हटलंच नाही, की मूर्ख, बावळट. पण एक दिवस मला असं वाटलं, की म्हणून म्हणून बघूया ना काय वाटतं. तर ते का म्हणतो आपण, की त्यावेळी आपण तो राग रिलीज करत असतो. बरोबर. ते राग रिलीज करण्याचं एक माध्यम असतं. पण मी असा विचार केला, की त्याच्यासाठी पण आपण चांगला शब्द शोधूया. हं. कारण बोलताना चांगलंच बोलावं, ऐकताना चांगलंच ऐकावं, हो. की त्यामुळे आपल्यामधले जे लहरी आहेत त्या चांगल्याच राहतात. आता एखादा पेशंट असतो, ज्याला हं. अंगावरती खूप पॅचेस येतात. हं. तर अशा वेळी मी म्हणजे मंत्रचिकित्सा हं. याला कधी सुरुवात केली, तर एक आजोबा होते. त्यांच्या घरी मी त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला गेलेले. हं. ते रांगोळीकार आहेत. हं. त्यांच्या घरी गेले तेव्हा ते मला म्हणाले, की "मानसी, माझ्या दोन्ही किडन्या ज्या आहेत त्या डॅमेज झालेल्या आहेत. हं. पण आजही मी ठणठणीत आहे. का माहितीये का? तर मी रोज 5,000 वेळा नामस्मरण करतो." ओह! सो त्यावेळी मला एक गोष्ट क्लिक झाली, की ते 5,000 वेळा नामस्मरण करू शकतात, तर आपण 50 वेळा का नाही? हं. म्हणजे तिथनं सुरुवात होते मनातनं नामस्मरण करण्याची. आज हं. आपण देवळात जातो, तेव्हा आपण घंटा का वाजवतो? लहरी. हो. नाद त्याचा जो तयार होतो घंटा आणि कधी फिरवली तर आपण कशी फिरवतो? बरोबर. उजवीकडनं डावीकडे. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे जे ऑरा आहे तो आपला क्लीन झाला पाहिजे. औक्षण करतो कोणाचंही आपण. हं. तेव्हा पण आपण काय करतो? उजवीकडनं डावीकडे ते हं. औक्षण करत असतो. या सगळ्या गोष्टी करतानाही सुद्धा आपण काहीतरी चांगलं श्लोक किंवा स्तोत्र म्हणत असतो. का? तर हं. हे सगळे संस्कार आहेत, की जे आपल्यावर केले जातात. आज आपण जेवायला बसतो, तेव्हा आपण वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. का म्हणतो, की हा आपला अग्नी आहे, की जो सगळ्यात महत्वाचा आहे. आज धन्वंतरी गायत्री मंत्र. सूर्य ही एक अशी देवता आहे, की जी अख्ख्या युनिव्हर्सला ताकद देत असते. बरोबर. आणि ह्या सूर्याची उपासना करण्यासाठी तर आपण गायत्री मंत्र म्हणत असतो. हो. गायत्री मंत्राचे इतके उत्तम फायदे आहेत. आता मुलांनी म्हणावा, मुलींनी म्हणावा ह्यामध्ये खूप मतभेद आहेत. पण ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे ना, त्यांनी नियमित गायत्री मंत्र म्हणावा किंवा पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस बघ, ओह! टेस्टेस्टिरॉन हार्मोन जो असतं ना, हां. ते कमी जास्त फ्रिक्वेन्सी असते. हां. पी-सी-ओ-डीमध्ये काय होतं ते वाढतं ना, म्हणून हं. फेशियल हेअर हां, किंवा हां. हा त्रास मुलींना जाणवायला हो, लागतो. हो. मग त्यावेळी आपल्याला अशा गोष्टी पण कसं आहे, की तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांना विचारा किंवा योग्य मार्गदर्शनानेच या गोष्टी करायला पाहिजेत. कारण बघ कसं आहे, की कधी-कधी ह्या मंत्रांनी आपल्या शरीरातली उष्णता पण वाढू शकते. हां. बरं. सो कारण हा सूर्य गायत्री मंत्र आहे ना. बरोबर. हां. नॉर्मल ओम नमः शिवाय म्हणायला काही कोणाला विचारायची गरज नाहीये. पण हं. सूर्य गायत्री मंत्र म्हणजे सूर्यासारखं तेज देणारे विष्णू गायत्री मंत्र आहे. हं. वेगवेगळे गायत्री मंत्र सांगितलेले आहेत. हं. ते म्हटल्यावरती म्हणजे तुला माहितीये का लिटरली असं वर्णन आहे, की थायरॉइडसाठी हे म्हणावं. असं वर्णन दिलेलं आहे, की प्रत्येक व्याधीनुसार आपण काय चिकित्सा कशी आणि काय करायला हवी. हं. आज हा सगळ्या सेल्स आहेत ना. हं. आज आपल्यामध्ये काहीतरी अशी शक्ती आहे, की ज्यामुळे आपण हे सगळं करू शकतोय. एखादा पॅरालिसिसचा पेशंट आहे, त्याला बरोबर अर्ध्या भागामध्ये सेन्सेशन नसतं ना. हं. तिथला ब्लड सप्लाय त्याचा कमी झालेला असतो किंवा थांबलेला असतो, की तिथे त्याला चेतना क्षमता त्याला कळत नाही, हं. की म्हणून त्याला ते कळत नाही ना तिथे काय आहे. त्याला हं. तिथे हं. सेन्सेशन होत नाही. हं. आणि हा जो त्रास होतो, यालाही अनेक वेळेला आपले कर्मज व्याधी म्हणून आपण म्हणू शकतो, की हं. पूर्वकर्मामुळे आलेले हे व्याधी असतात. आता तू एक सोप्पा मंत्र घे, की अनेक लोकांना रात्री झोपच येत नाही. हो. किती काही गोष्टी करतात, की जायफळ दुधात उगाळतात, हं. त्याच्याबरोबर पायाला पादाभ्यंग करतात, हो. तेल लावतात, शांत म्युझिक लावतात. हो. पण ही झोप का येत नाही? कारण त्यांचं मनच शांत नाहीये. हं. शांत झोपेसाठी मग आपण काय सांगतो नाभीपुरण करा. हं. नाभीमध्ये 2 थेंब खोबरेल तेलाचे घाला. शांत बसा. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. अनेक जण हा मंत्र नियमित म्हणतात. बरोबर 10व्यांदा म्हटलं
आणि ते म्हणण्याची पद्धत पण कशी शांतपणे, की त्यांना हम्म. आपोआप ती झोप येत असते. म्हणजे हम्म. आपलं जे आज्ञाचक्र आहे, हम्म. त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून जर आपण हा मंत्र म्हटला, म्हणजे उदाहरणार्थ, एकदम खूप शांत वाटतंय, हम्म. असं आपल्या मनाशी आपण स्वयंसूचना द्यायची. हम्म. आज्ञाचक्रावरती 2 भुवयांच्या मध्ये आपण आता एकदम शांतपणे लक्ष केंद्रित करत आहोत. असं हम्म. ध्यान करायचं आणि हा मंत्र म्हणायचा. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण निद्रारूपेण संस्थिता संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमः. असं हळू-हळू शांत हम्म. करत, जसं बाळाला शांत झोप लागते हम्म. आणि स्वतःला थोडंसं टॅप करायचं. आता आपल्या शरीरामध्ये जे 7 चक्र असतात, हं, हं. असं म्हणतात की कुठला चक्र म्हणजे कुठलं जर का ते बिघडलं तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होत असतो. हो. विशुद्धी चक्र हे घशापाशी असतं आपलं. हे मला माहिती आहे कारण बरोबर मला आहे. थायरॉइड असल्यामुळे हं. या गोष्टी जरा थोडासा अभ्यास केलेला आहे. किंवा कलाकाराचं विशुद्धी चक्र हे चांगलं असणं उत्तम आहे. तर त्याची वाणी आणि तर त्याचा काय म्हणतात ना, आवाज पोहोचू शकतो. म्हणजे ते त्याच्यावर काम करावं लागतं आणि त्याच्यासाठी विशेष मंत्र उच्चार आहेत. अगदी बरोबर. बरोबर? पण आता कुठलं चक्र बिघडल्यानंतर कुठले विकार होतात, हे समजावून सांग आणि कुठल्या चक्रासाठी कुठला मंत्रोच्चार केला पाहिजे, हेही सांग. बघ, आपण रूट पासून सुरुवात करूया. म्हणजे रूट चक्र जे असतं ते मूलाधार चक्र. हां. पाईल्स, फिशर, फिस्टुला, कॉन्स्टिपेशन, पोट डब्बं वाटणं, गॅसेस होणं, हां. हे सगळ्याचं ओरिजिन मूलाधार. मूलाधार चक्र. हां, तर जो मूलाधार चक्राचा त्रास असेल, हं. म्हणजे आता हे जे आपण लक्षणं बघितली, तर ह्याच्यामध्ये काय झालंय, की अपान वायुदुष्टी झालेली आहे. हं. म्हणजे गरम पाणी आणि तूप घ्यायचं हं. आणि त्याचबरोबर तुम्ही लम, लम, लम लम. असं 11 वेळा म्हणायचं. बरं. वज्रासनात बसून म्हटलं तर सगळ्यात उत्तम. पिण्याआधी? जे गरम पाणी आणि तूप आहे, हे हां. तुम्ही सकाळी प्यायचं. मग हां. वज्रासनात बसायचं हां. आणि हा मंत्र म्हणायचा. बरं. कळलं? म्हणजे मूलाधार म्हणजे का? त्यांनी वेग पण येणार, पोट हं. पण साफ होणार आणि जी अपानवायू दृष्टी तिथे होतीये ती हं. क्लिअर व्हायला आपल्याला मदत होणार. हं. म्हणजे लम हा मंत्र कोणासाठी आहे? मूलाधार चक्रासाठी. हं. पृथ्वी हं. म्हणजे पंचमहाभूतं आहेत ना आपल्या शरीरात. बरोबर. हो. ह्या पंचमहाभूतांचं हे एक सेंटर आहे. तर पृथ्वीचं सेंटर कुठलं? तर मूलाधार. मूलाधार चक्र. म्हणजे आपली ॲनसची जी जागा असते ते हं. मूलाधार चक्र. बरोबर. म्हणजे अनेक वेळा हे जे मंत्र आहेत ते म्हणताना असं सांगितलं जातं, की तिथे हं. हात ठेवा आणि मंत्र म्हणा. पण हं. आपण काय करायचं, मनातनं लक्ष त्या सेंटरवर केंद्रित करायचं. हां. हे सगळ्यात छान राहतं, की हं. माणसाचं मन भरकटलं तर काही ते अर्थ नाही. म्हणजे तुम्ही मनामध्ये म्हणताय, लम. तोंडानी म्हणताय, पण मनामध्येच विचार चालू आहे, अंघोळीला किती वाजता जायचंय, हं. ऑफिसला जायला उशीर होतोय. तर नाही, तुम्हाला हं. 10 मिनिटं तुमच्या स्वतःसाठी काढायलाच हवीत. हं. एक तर सकाळी, एक तर रात्री. म्हणजे तो वेळ तुमचा स्वतःचा वेळ आहे, की हं. तुमच्या सेल्स रिज्युव्हनेट होण्यासाठी. हं. त्याच्यानंतर जे चक्र येतं मूलाधार, त्याच्यानंतर स्वाधिष्ठान चक्र. हं. आता स्वाधिष्ठान चक्र असतं ना, ते बेंबीपाशी असतं हां. थोडंफार हां. आणि ते म्हणताना आपल्याला वम, वम, हं. वम असे मंत्र म्हणायचे हं. असतात. आता बघ, बेंबीच्या बाजूला स्प्लीन आणि लिव्हर हं. असे ऑर्गन्स आहेत हं. किंवा आपली आतडी आहेत. आता बघ, काही जणांना आयबीएसचा त्रास असतो, की हं. त्यांना खूपच अपचन असतं. म्हणजे हं. कधी लूज मोशन्स होतील, कधी घट्ट स्टूल होईल, कधी त्यांना पोट साफच होणार नाही. म्हणजे कधी हं. कॉन्स्टिपेशन होऊन जाईल. हं. म्हणजे असे वेगवेगळे प्रकार असतात. हं. हं. किंवा काही जणांना ना उलटीची भावना असते. हां. काही जणांना पोटाचा घेर वाढलेला असतो. मग हं. त्यांनी तेव्हा स्वादिष्ठान वम, वम वम. म्हणजे सकाळी किंवा रात्री 11 वेळा हे चॅन्टिंग करायचंय हं. आणि मनापासून डोळे मिटून करायचंय. बरं. बरं, म्हणजे हे लहान मुलं करू शकतात? लहान मुलं पण करू शकतात. हां. काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांच्या आई-बाबांबरोबर त्यांनी बसून करायचंय. म्हणजे बरं. आई-वडिलांचं लक्ष पाहिजे. बरोबर. कारण तो उच्चार नीट होणं महत्वाचं आहे. हं. आणि वज्रासन सगळ्यात बेस्ट पोझिशन आहे हं. किंवा पद्मासनातही बसू शकतात. हं. जसं ज्याला किंवा सुखासन पण चालेल. बरं. ज्याला जे आसन कम्फर्टेबल आहे आहे. ते त्यांनी करावं. बरं. नो प्रॉब्लेम. हं. त्याच्यानंतर येतं मणिपूर चक्र. हं. मणिपूर चक्राचा रम, रम रम. म्हणजे अग्नी. हं.
काही जणांना भूक लागतच नाही. नाही. जिभेवरती पांढरा लेयरच असतो. म्हणजे तुम्ही कितीही खरवडा, ती जीभ पांढरीच दिसणार आहे. मी अनेक वेळा पेशंटना सांगते, की हं. नका तुम्ही ते घासण्याचा प्रयत्न करू, कारण ते जाणार नाहीये. कारण ते सगळी जी घाण आहे, तो सगळा चिकटा आहे, तो हं. तुमच्या आतड्यांमध्ये एखाद्या भिंतीला च्युइंगम चिकटल्यावर कसं ते काढायला गरम हं. पाणी आपल्याला टाकायला लागतं. हं. तसं गरम पाणी जर तुम्ही घेतलत, तर तो सगळा चिकट मल तिथनं क्लिअर होतो आणि म्हणून मणिपूर चक्र अग्नीचं स्थान आहे, की ज्यांना कधी असं अपचन आहे, ढेकरा येतायत, हं, हं. भूक लागत नाही, ज्यांना वजन वाढवायचंय, हं. त्यांनी ह्या मंत्राची साधना करायला हं. नक्कीच हरकत नाही. त्यानंतर येतं विशुद्धी. नाही, त्यानंतर येतं अनाहत. अनाहत. अनाहत चक्र म्हणजे हृदय. हृदयाच्या जवळ. म्हणजे हृदयासाठी ते अतिशय महत्वाचं असून त्याचा जप आहे यम. यम यम. म्हणजे त्याची काळजी घ्या नाहीतर यम. नाहीतर यम असं मी येईल. मी ऑल्वेज असं लक्षात ठेवते, की यम, हं. यम. हे आता बघ य म्हणताना य म्हणजे आपल्याला यो. हे सगळे म्हणताना ठ, र, ल, व, श म्हणजे आपल्या जिभेची एक विशिष्ट हालचाल होते ना. बरोबर. म्हणजे आपल्या ते विशिष्ट पॉइंट्सना आपण हे म्हणतो यम, हं. यम म्हणजे यामुळे आपले हार्मोन्स तसे सिक्रीट होतात. हं. लॉजिक कळलं का तुला? म्हणजे हो. तशी कंपनं निर्माण होऊन ते स्त्राव निर्माण होतात आणि म्हणून त्याचा फायदा होतो. बरोबर. मग येतं विशुद्धी चक्र. मग हं. विशुद्धी चक्र म्हणजे बघ थायरॉइड आहे. हं. बऱ्याच जणांना सतत सर्दी खोकला म्हणजे त्यांना साधा धुराचा वास आला तरी सर्दी खोकला किंवा हां, भरपूर हां. शिंका, हं. उदबत्तीचा वास आला तरी 100 शिंका त्यांना येऊ शकतात. हं, हं, हं. मग अशा वेळी हे विशुद्धी चक्र खूप मदत करतं आणि हं. त्याच्यासाठी आपण हम हं. म्हणजे हा साउंड आत्ता कसा आपल्या दोघींनी एकदम मस्त आला, तसा तो घुमला पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा हं. ओंकार साधना करतो उ, म हं, हे जे हं. आपण म्हणतो, तेव्हा तो खर्जातला म पाहिजे. म्हणजे इथे तो ती हं. खराश जाणवली पाहिजे. हं. म्हणजे म्हणजे व्हॅक्यूम क्लीनर कसं तो वारा हं. ते सगळं क्लीन करतो, तसा हा हं. जो वायूच्या गतीने आपण हे जेव्हा ध्वनी लहरी निर्माण करतो, तेव्हा हं. त्यांनी ते क्लीन केलं गेलं पाहिजे. करेक्ट, कळलं ना मला करेक्ट. तुला काय हो, म्हणायचंय? हो, हो. की ते क्लीन झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर येतं आज्ञाचक्र. हं. सगळ्यात मास्टरमाइंड म्हणजे आज्ञाचक्र आपलं सगळ्यात बेस्ट आहे आणि म्हणून तर आपण टिकली लावतो. पुरुषांमध्ये पुरुष टिळा लावतात, की हं. एकदा तरी दिवसभरामध्ये आपण त्याच्यावरती प्रेशर आपल्याकडनं दिलं गेलं पाहिजे. कारण मास्टर एंडोक्राईन ग्लँड म्हणजे पिट्युटरी ग्लँड हं. राजा आहे ती सगळ्यात. हो. त्यामुळे आपल्या ब्रेनच्या दोन्ही स्फिअर्स किंवा ब्रेन स्टेम ह्या सगळ्यावर ह्याचं काम असतं. बरोबर. त्यामुळे आज्ञाचक्रासाठी ओम हाच मंत्र आहे. हं. सहस्त्रधारला पण ओमच आहे. म्हणजे ही 2 शेवटची चक्रे. अशी ही सप्तचक्र आपल्या शरीरामध्ये असतात आणि सहस्त्राधार चक्र आहे ना, जे इथे आहे. हां. बघ लहान बाळाचं आपण टाळू भरतो. हं. त्याला रोज इथे तेल भरतो. तेव्हा ते पूर्ण आपण म्हणतो ना, त्याचं भरून येतं फ्रंटनल हं. आणि तसंच ती साधना आहे. म्हणून कधीही ना, असं इथे हात ठेवून कोणतंही नामस्मरण नाही करावं. म्हणजे बरं. इथनं आपल्याला वैश्विक एनर्जी मिळत असते. बरोबर. म्हणजे म्हणून पटकन म्हणा आपण असं कधी असं पटकन हात ठेवून कुठे वाकायचं असेल, तर ह्याला पटकन प्रोटेक्ट करतो आपण. हं, हं. म्हणजे तो तिथे टाळू असतो मेन. आपण हं, हं. म्हटलं, की साधं आपण जेव्हा बघतो, की उन्हाळा असतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं, अरे इथे खूप तापल्यासारखं वाटतं हं, हं. आणि मग आपण खोबरेल तेल लावतो किंवा की हं, ते हं. तिथनं पटकन ॲब्झॉर्ब केलं जातं. बरोबर. सो हे जे षटचक्रांचे, सप्तचक्रांचे जे मंत्र आहेत ना, हं. हे अतिशय महत्वाचे आहेत आणि हे प्रत्येकाने जर रोज म्हटले ना, आठवड्याला दिवस किती आहेत? 7. सप्तचक्र आहेत. एक-एक चक्र रोज डिटॉक्स केलं काय हरकत आहे? करेक्ट, करेक्ट. म्हणजे आपण एक-एक चक्र म्हणजे रोज आपण जसं म्हटलं, की प्रत्येक गोष्ट रोज थोडी-थोडी केली, की ती हं. छान आपोआप होत असते हं, आणि हं. अशीच मदत आपल्याला या मंत्रांनी होत असते. अथर्वशीर्ष हे हं. तर इतकं प्रभावी स्तोत्र आहे ना, हं. म्हणजे प्रत्येक लहान मुलाला हे पाठ पाहिजे. म्हणजे अनेक वेळा आपण बघतो, की कधी-कधी ना आपली काही कामं पटकन होत नाहीत हं, हं, हं. आणि आपल्याला असं वाटतं काही चांगलं काम करायला गेलं, अडलं. हं, हं. म्हणजे कितीही प्रयत्न करा होत नाही. 1% जो डेस्टिनीचा असतो ना, ते मिळवण्यासाठी तुम्ही अथर्व शीर्ष नियमित म्हणा. कारण आपल्या पत्रिकेमध्ये अनेक ग्रह आहेत, त्यांची स्थानं आहेत आणि ह्याचा सुद्धा आपल्या आरोग्यावर, आपल्या प्रगतीवर परिणाम होत असतो. आणि ते टाळण्यासाठी हे नवग्रह स्तोत्र किंवा अथर्व शीर्ष आपल्याला मदत करतात. प्रत्येक ग्रहानुसार सुद्धा स्तोत्र आहेत. ती आपण प्रत्येकाला माहिती आहे. घरी जी पुस्तकं आपलं चातुर्मासाचं पुस्तक असतं, हं, त्याच्यात हं. ही सगळी स्तोत्र स्तोत्र आहेत. आहेत. ती आपण फक्त वाचायची आहेत. एवढाच हं. आपल्यामध्ये फरक आहे. शास्त्रीय दृष्ट्या काय म्हणजे तू खरंच
किती रिलेटेबल आहे आणि का करायचं हे लक्षात येतंय आता. म्हणजे तुझ्याशी बोलताना आणखीन जास्त त्याचे कनेक्शन्स लागतायत. स्मिता, आपण जेवतो, हं, तू अन्न सेवन करतेस, हं, त्याचं पोटात पचन कसं होतं हं, तुला दिसतं का? नाही ना, ते तू ग्रहण करतेस ना हं, अन्न, आणि ते पोटात पचून तुझ्या धातूंना मिळतं. हं. हे मंत्र तुझ्या मनाचं अन्न आहेत. तुझं मन त्यांना ग्रहण करतं. वाह! वाह! आणि तुझं मन जर स्ट्रॉंग असेल, कारण मन चिंती ते वैरीही न चिंती. क जर तुमचं मन स्ट्रॉंग असेल, तर तुम्ही कुठलंही ध्येय अचीव्ह करू शकता. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा ध्रुवा नीतिर्मतिर्ममः. कधीही कोणतंही महत्वाचं काम असेल, तर 21 वेळा हा मंत्र तुम्ही आवर्जून म्हणा आणि घराच्या बाहेर उजवं पाऊल टाकून बघा. म्हणजे का कष्ट करायलाच पाहिजेत. कष्ट केल्याशिवाय असं काही मिळणार नाहीये. पण 1% जी डेस्टिनी आहे, या स्तोत्राने तुम्हाला, या श्लोकाने, हा भगवद्गीतेतला श्लोक आहे. हो. खूप सुंदर यांनी आपल्याला म्हणजे बऱ्याच लोकांनी, म्हणजे असे कमेंट्समध्ये आपल्यालाही लोकं सांगतील, की त्यांना ह्या हो. श्लोकाचा कसा अनुभव आला. आणि तुमची मनातली इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल, हं. तरी सुद्धा हा श्लोक म्हटला जातो ना? इच्छापूर्तीसाठी म्हणजे बघ, कधी ना आपण इच्छापूर्ती, चांगली इच्छा नक्की पूर्त होईल एवढं मात्र नक्की. हां. कधी ना कारण वाईट इच्छा करू नये. कधी-कधी काय आपण दुसऱ्याचं अहित चिंतण्यासाठी सुद्धा काही लोकं, तर ते हां. केलं ना तर कधीही काम होत नाही. म्हणजे मी बऱ्याच वेळा अनुभव घेतले, की आपण चांगल्या वाइब्ससाठीच हे काम केलं तरच त्याचं फळ आपल्याला हं. मिळतं. आणि तसाच म्हणजे एक अनुभव, की वस्तू हरवल्याचा मंत्र, म्हणजे जो टेंबे स्वामींनी सांगितलेला हां, आहे. कार्तवीर्योर्जुन नाम राजा बाहू सहस्त्रवान हां. तस्य स्मरण मात्रेण गतम नष्टम च लभ्यते. लिटरली हा मंत्र खूप छान वर्क होतो. लिटरली. पण 2 दिवसामध्येच ती वस्तू हरवली असेल तर. म्हणजे कित्येक लोकांनी विचारलं, की 4 वर्षापूर्वी गाडी हरवली आहे, ती मिळेल का? म्हणलं 4 वर्षापूर्वीच नाही, पण लगेच मिळतं हां. म्हणजे ज्यांची कुठली वस्तू असं लगेच हरवल्यावर आपण हा 11 वेळा मनापासून म्हटला ना, हं. खरंच त्याचा इफेक्ट दिसतो. पण कोणती गोष्ट करताना ना, श्रद्धा आणि विश्वास खूप महत्वाचे आहेत. तेच जर तर आपण आहे. त्याला जर अंधश्रद्धेच्या दृष्टीने बघायला लागलो, तर मग प्रत्येक गोष्टच आपल्याला अंधश्रद्धा वाटते. आणि ना कोणत्याही गोष्टीच्या ना अति आहारी जायचं नाही. हं. म्हणजे मग काही जणांचं, मग असं काही आपल्याला साधू बाबा नाही बनायचंय ना. म्हणजे आपल्याला काय हवंय, की आपल्या प्रपंचामध्ये राहून आपल्याला हे सगळं करायचंय. हं. कर्तव्य म्हणजे कर्मयोग श्रेष्ठ आहे. म्हणजे मी माझं काम सोडून हे करायला बसले तर देवालाही आवडणार नाहीये. हं. कारण अहम ब्रह्मास्मी ना, म्हणजे हं. आपल्यामध्येच तो आहे. सो हं. कर्तव्य पहिले, ते करताना मनातून नामस्मरण आपल्याला करायचंय. आज लहान मुलांना आपण प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावासम स्मरे नित्यम आयुः कामार्थ सिद्धे. इतकं सुंदर हे प्रणम्य म्हणजे संकटनाशन स्तोत्र आहे. म्हणजे हे जर हं. मुलांनी म्हटलं तर त्यांना विद्या प्राप्ती होते असं म्हटलंय. म्हणजे हं. प्रज्ञा विवर्धन स्तोत्र तर तुला माहित असेल, तर हं. ते प्रत्येक मुलांनी 1ली ते 10वी या स्पॅनमध्ये म्हटलं, तर बुद्धी वाढवण्याचं ते स्तोत्र आहे. हं. म्हणजे आज YouTube किंवा Google इथे सगळीकडे ही स्तोत्र अवेलेबल आहेत. तुम्ही प्रिंट काढून घरात चिकटवून ठेवा ना, मुलांच्या टेबलावर. ते एकदा तरी नक्कीच वाचतील. बुद्धी वाढवणं म्हणजे काय एक्झॅक्टली, की आपण स्टिम्युलेट करतो ना. या मंत्रांनी आपण छान व्हायब्रेशन्स देतो आणि ती बुद्धी सगळ्यांना सेमच आहे ना, आपण कशी वापरायचीच वापरायची हे. हे कळत नाही आणि हं. त्यासाठी आपण ती मेहनत घेतली म्हणजे तर योग्य दिशेने जर कष्ट घेतले, तर ते फळतात. बरोबर. जर आपल्याला दिसतंय, की इथे कष्ट करून उपयोग नाही, तर ते आपल्या ब्रेनकडनं आलं पाहिजे. अरे, इथे हा वेळ घालवू नको. नकोस. करेक्ट आहे. करेक्ट आणि आहे. हे सगळं आपल्या वाणीतनं होत असतं. आता हं. आपण बोलतो, तेव्हा काय मदत आपल्याला हे बोलण्यासाठी कोण हेल्प करतं? कोणता दोष? तर वातदोष. हं. म्हणजे सगळं फिरून कुठे येतं? त्या त्रिदोषांकडे येतं, त्रिदोषांकडे की म्हणजे येतं. वात, पित्त, कफ हे किती महत्वाचे आहेत. जर तुझा आवाज कफामुळे बसला, तर तू बोलू शकत नाहीस. बरोबर. म्हणजे कफ जेव्हा त्या वाताला अडवतो, तेव्हा तो तुझा आवाज बसतो. त्यामुळे तू चांगलं हं. बोलण्यासाठी तुझे वात, पित्त, कफ सुद्धा नियंत्रणात असले पाहिजेत. ओम अच्युताय अनंताय गोविंदाय नमो नमः. म्हणजे आपल्यामध्ये ही विष्णूची नावं आहेत. हं, हं. आता विष्णू हा पालन करताय. हं. ब्रह्मा ह्या उत्पत्ती करताय हं. आणि शिव हे विनाश करतायत. हं. मग आपल्या शरीरामध्ये पण तिन्ही दोष तसेच आहेत ना, वात, पित्त, कफ. हं. म्हणजे वात खूप वाढून चालत नाही ना, तो खूप राजा आहे. हां. तो वाढल्यावरती इतके प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर सगळे दोष संतुलित राहण्यासाठी तुमचा आहार उत्तम हवा. म्हणजे आहार हेच खरं आरोग्य आहे आणि म्हणजे आहार हेच औषध आहे.
म्हणजे जर तुम्हाला औषधांच्या गोळ्या खायच्या नसतील तर तुम्ही वेळेवर जेवा. अ, असा परस्पर संबंध आहे हे तू वेळोवेळी प्रत्येक आपल्या आपल्या एपिसोडमध्ये शरीराचं कसं सांगितलेलंच आहे. क्लॉक असतं ना, की आपल्याला ठराविक वेळेला ठराविक भूक लागतेच. तसंच आहे, की ठराविक वेळेला ठराविक मंत्र आपण म्हणायलाच हवेत. आज आपण बघतो, की कोणतीही आपण टाळी वाजवली. सो टाळी वाजवली तरी तिथे कंपन तयार झालं, हं, की आणि हे कंपन निर्माण होण्यासाठी सुद्धा आपल्या दोन्ही ब्रेन ॲक्टिव्ह असायला पाहिजेत. आता हं, एक राइट ब्रेन आहे. हं, सो लेफ्ट हँडला राइट ब्रेन कनेक्टेड असतो. हं, राइट हँडला लेफ्ट ब्रेन कनेक्ट असतो. एक ब्रेन असतो तो खूप क्रिएटिव्ह असतो. आता एखादा मुलगा आहे, की ज्याला बोलायलाच उशीर होतोय. हं, हं, म्हणजे 4 वर्ष झाली तरी ते मूल बोलत नाहीये. मग हं, आई-वडिलांना काळजी वाटते. एखाद्या हं, मुलीची उंची वाढत नाहीये. मग तिच्यामध्ये ग्रोथ हार्मोन कमी आहे का? हं, हं, म्हणजे हा जो सगळा हार्मोनल इम्बॅलन्सचा गोंधळ असतो, हं. तिथे काय येतात? तर तिथेही आपल्याला हे नामस्मरण किंवा मंत्रचिकित्सा आपल्याला उपयोगी ठरते. योग्य आहार आणि योग्य म्हणजे व्यायामाबरोबर. म्हणजे उंची वाढत नसेल तर आपण काय सांगतो, की ताडासन करा, अळीवाचे लाडू घ्या. अळीव कसं छान वाढतं. हं, तसं पूर्वी लहान मुलांना आपण 4 ते 6 हा जो स्पॅन आहे, जेव्हा कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन खूप छान होतं, हं, तेव्हा आपण त्यांना अळीव दूध देत असतो, हं, की त्यातनं त्यांचं पचन चांगलं होतं, कॅल्शियम ॲब्झॉर्ब चांगलं केलं हं, जातं आणि उंची वाढायला मदत होते. हं. सो ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्या शरीरातल्या हार्मोन्सचा खूप मोठा संबंध येतो. आणि ते संतुलित राहण्यासाठी मंत्रोच्चारांचा कारण उपयोग मंत्रोच्चार होतो. कॉर्टिझॉल कमी करतो. करेक्ट. ब्रेनच्या लहरी ज्या आपल्याला एक्स्पेक्टेड लहरी आहेत, अल्फा वेव्ह किंवा थीटा वेव्ह, या वेव्ह निर्माण करायला आपल्याला मदत करत असतं. करेक्ट. आता आपलं जे ध्वनीचा जो आहे ना, हं, त्याचा प्रभाव हं, हा जलतत्वावर खूप होतो, हं. असं म्हटलं जातं बरोबर. आणि आयुर्वेद सुद्धा असं सांगतं. अगदी बरोबर. तर त्यामुळे आपण बऱ्याचदा अ, पाण्याचा ग्लास घेऊन त्यामध्ये मंत्रोच्चार केले हं. आणि मग ते पाणी प्यायल्यानंतर त्याचे आपल्या शरीरावर खूप उत्तम असे परिणाम होत असतात, असं मी ऐकलंय. तर हे योग्य आहे का? नक्कीच योग्य आहे. कारण पाणी हे जीवन आहे. हं, पाण्याशिवाय आपण जगूच शकत नाही. म्हणजे हं, पाणी हे इतकं महत्वाचं आहे, की ते अणुरेणूंपर्यंत पोहोचतं. हं, म्हणजे तू एक घोट पाणी प्यायलीस, तरी ते तुझ्या सगळीकडे पोहोचू शकतं. हं, इतकं त्या पाण्याचं महत्त्व आहे. हं, आणि जेव्हा आपण हे म्हणजे पाणी ॲक्ट्स लाइक अ कॅटलिस्ट, की हं, ते ना लगेच त्या लहरी ग्रहण करतं. हं, हं, म्हणजे एखादा तू मंत्र म्हटलास, तर त्या बघ रे, की हात आलाच ना, हं, तो हं, हात. सो त्या पॉझिटिव्ह वाइब्स म्हणून उजवा हातच ठेवतो. हं, भांडं कोणतं वापरतो, तर काचेचं वापरतो. हं, हं, कळलं का? म्हणजे हं, ते कोणतं घ्यायचं, की ते क्रिस्टल्स कसे पाहिजेत, की ते हं, ॲब्झॉर्ब करणारे पाहिजेत. हं, हं, आणि मग ते आपण प्यायलो, तर ते बरोबर अणुरेणूंपर्यंत पोहोचून ते हं, काम करतं. हं, उदाहरण द्यायचं झालं, हं, तर आज आपण बघतो, की मधुमेह ही हं, एक खूप मोठी समस्या आहे. हं, हं, मधुमेहामध्ये आपल्या रक्तातली साखर खूप प्रमाणात वाढते. हं, आता आपण लाडू बनवतो, तेव्हा कसं आपण पाक तयार करतो. हं, तो पाक कसा एकदम स्टिकी तयार होतो. हं, तसंच जर आपल्या शरीरातलं ब्लड शुगर वाढली, तर आपलं रक्त पण तसंच घट्ट होतं. हं, हं, कारण त्या पेशी ॲब्झॉर्ब करत नाहीत आणि मग तेव्हा जर ब्रेनकडनं हं. सिग्नल नाही आला, तर इन्शुलिन सिक्रीटच होणार नाही. बरोबर. तर मग तेव्हा आपण जर हे मंत्रचिकित्सा उपयोगात आणली, म्हणजे काय हं, करायचं? रामरक्षेमधला एक श्लोक आहे. हं, आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आता हा श्लोक याचा अर्थ काय, की माझ्यावरती येणाऱ्या कुठल्याही संकटाचा नाश हे प्रभू श्रीराम आपण करा. हं, मग अशा वेळी आपण जर तिन्ही वेळा जेवायच्या आधी, हं, हं, नाश्त्यापूर्वी जसे आपण गोळ्या घेतो, हं, औषध समजून करायचं. नाश्त्यापूर्वी, दुपारी जेवणापूर्वी आणि रात्री जेवणापूर्वी. हं, खरं 11 वेळा, पण बरेच पेशंट म्हणाले, "मॅडम तेवढा वेळ होत नाही." हं. सो आपण 3 वेळा जरी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना स्मरून 3 वेळा जरी हा मंत्र म्हटला, तरी आम्ही असे लॅब रिपोर्ट करून चेक केलंय. पण म्हणजे हे मंत्र आपण पाण्यामध्ये म्हणायचे आणि हां, मग म्हणजे पाणी जे घ्यायचंय ना, त्याच्यावर हात ठेवून हा मंत्र अच्छा. म्हणायचा. हं, आता म्हणजे आपदामपहर्तारं असं 3 वेळा म्हणायचं नाश्त्यापूर्वी, हां. दुपारी जेवणापूर्वी आणि ते हं, पाणी पिऊन टाकायचं. म्हणजे हं, लगेच सगळं नका पिऊ. हं, जेवताना कारण एकदम पाणी प्यायचं नसतं ना हं. जेवणापूर्वी, भूक लागणार नाही. बरोबर. थोडं-थोडं प्यायचं हं, आणि तुम्ही 40 दिवसांनी तुमची शुगर चेक करून बघा. ती नक्की कमी येते. म्हणजे हे आम्ही
बरेच म्हणजे असं बघायला गेलीस तर 300हून अधिक पेशंट वरती आपण ह्याचे ट्रायल्स घेतले. आणि हे ट्रायल्स घेतल्यावरती आपल्याकडे हे रेकॉर्ड्स आहेत, की खरंच यांनी हा फरक पडतो. करेक्ट, करेक्ट. काय फरक झाला? तर कॉर्टिझॉल हं, लेव्हल्स कमी झाल्या. हं, कारण कधी-कधी मधुमेहाचं प्रमुख कारण असतं स्ट्रेस. हं, हं, दुसरं म्हणजे प्रज्ञापराध कमी झाला. कारण मोह कमी झाला. गोड हं. खावंसं वाटतच नाही. म्हणजे समोर दिसलं तरी इच्छा हां, होणार हां, नाही. हां, हां, हा हां. कंट्रोल आला. हो, हो. आपोआप शुगर कंट्रोलमध्ये यायला लागते. बरोबर. म्हणजे एक ट्रेनिंग ऑफ युअर माइंड. आपण हां. मुलांना कशा उत्तम सवयी लावतो. थोडक्यात हे होतं आणि करेक्ट, मनामधला पॉझिटिव्ह इफेक्ट, करेक्ट. की येस मी हे म्हणणार आहे ना, मला ह्यानी छान उपयोग होणार आहे. होणार आहे. म्हणजे जिथे आपण म्हणायला सुरुवात करतो, की हो आता मला बरं वाटणारच आहे, आपोआप सुरुवात इथनं होत असते. हं, हं. सो खूप छान इफेक्ट आहे या मंत्राचा आणि आपण या औषधं बंद नसतात करायची म्हणजे मधुमेहाची. तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने हळू ती कमी करायची. जर तुम्ही हं. व्यायाम बरोबर चांगला केलात. आज आपण वेगवेगळे उपचार पण बघत असतो, की पनीर फूलचं पाणी घेतात. हं. गुडमार आहे, जांभळाच्या बीचं आपण चूर्ण घेत असतो मधुमेह कमी करण्यासाठी. मग हे सगळं तुमच्या वैद्याच्या सल्ल्याने तुम्ही केल्यावर हळू तुमची शुगर जर कंट्रोलमध्ये आली, हं, हं. HbA1c नॉर्मल आली, तर चांगल्या गोष्टी घडू शकतात करेक्ट, ना. करेक्ट. आणि तू आता निद्रा नाश ज्यांना होतो किंवा म्हणजे झोपेसाठीचं पण तू सांगितलंस, लहान मुलांसाठी तू सांगितलं. आता काय झालंय या वर्षभरामध्ये एवढा पाऊस पडला, अवेळी सगळ्या गोष्टी घडतायत. यामुळे आपली इम्युनिटी सिस्टम, प्रतिकारशक्ती ही खालावली आहे आणि हे आपण पेंडेमिक नंतर जास्त अनुभवतोय सगळेच जण. तर इम्युनिटी पॉवर आपली छान बिल्ड होण्यासाठी कुठला असा मंत्र आहे, की जो आपण रेग्युलरली म्हटलं पाहिजे? इम्युनिटी पॉवर म्हणजे आपल्या शरीराचं एक प्रकारे आपल्याला पालन करायचंय. हं. म्हणजे आपल्याला मेंटेन राहायचंय ना, कुठलाही व्याधी झाला नाही. बरोबर. तर हे काम कोणाचं असतं? तर विष्णूचं असतं. हं. आणि म्हणून त्यासाठी ओम नमो भगवते ते वासुदेवाय वासुदेवाय. या मंत्राचं जरी आपण नामस्मरण केलं ना, तरी हं. आपलं मन खूप छान तेजस्वी आणि पॉझिटिव्ह वाइब्सनी भरलेलं राहतं. हं, हं, हं. भगवद्गीतेमध्ये असाच एक मंत्र सांगितलेला आहे. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रहर्षत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः. म्हणजे ह्या श्लोकाचा अर्थ काय, की माझ्या मनाचे व्याधी, माझ्या शरीराचे व्याधी हे मला सोडून दूर पळून जात आहेत. हं, हं. म्हणजे हा भगवद्गीतेतला श्लोक म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला आहे, की तुमची रोगप्रतिकारक क्षमता म्हणजे काय, की कोणताही व्याधी आपल्या जवळ येऊ नये. सो आपली जर रोगप्रतिकारक क्षमता उत्तम ठेवायची आहे, तर स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रहर्षत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघः. हा भगवद्गीतेतला श्लोक जरूर म्हणून बघा. त्याचा अर्थ असा होतो, की तुमच्या मनाला झालेल्या व्याधी, तुमच्या शरीराला झालेले व्याधी हे भगवंता माझ्यापासून दूर जाऊ देत, अशी प्रार्थना आपण या श्लोकामध्ये करत असतो. कधी ना आपण चांगली प्रार्थना केली ना, की चांगलंच मिळतं. म्हणजे इट्स हं. ऑल्वेज आपण जर चांगला विचार केला तर चांगलंच होत असतं. बरोबर. आपण ज्याला खतपाणी घालू, त्याचं झाड उगवणार आहे, असं मी कायम हां. म्हणते. हो. बरोबर आहे, बरोबर आहे. जर का आपण भीती किंवा राग, द्वेष, असूया याला खतपाणी घालत राहिलो, त्याचा विचार करत राहिलो, तर त्याचं झाड उगवणार आहे. त्यामुळे आपण अगदी बरोबर कशाचं आहे. फोबियाज जे असतात ना, म्हणजे आज नैराश्यात असलेले पेशंट जेव्हा आपण बघतो, की जे डिप्रेस्ड आहेत खूप, की हं, ज्यांना स्वतःवरती कॉन्फिडन्स नाहीये, रस्ता क्रॉस करायला पण भीती वाटतीये. हं, इतके डिप्रेस्ड लोकं असतात, की त्यांना बऱ्याच वेळेला काही त्यासाठी चिकित्सा हं, सुद्धा घ्यायला लागते, हं, की त्यांना खूप भीती वाटणं, छातीत धडधडणं, हं, घाबरल्यासारखं वाटणं. मग तेव्हा आवर्जून आपण त्यांना सांगतो, की तुम्ही ओम नमः शिवाय या हं, मंत्राचं नामस्मरण करा किंवा हं, सोमवारी एखाद्या शंकराच्या देवळात तुम्ही जाऊन या. हं. देवळामधली जी एनर्जी असते ना, खूप छान असते बघ. हो, पॉझिटिव्हिटी खरं आहे. आपल्याला तिथे मिळते. म्हणजे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह तुम्हाला कन्व्हर्ट व्हायचं असेल, तर तुम्ही जरूर आठवड्यातनं एकदा देवळात जायला कुठेही जा. म्हणजे ज्याचं जे श्रद्धास्थान आहे त्यांनी तिथे जावं. पण ती एनर्जी असते ना, स्थान महात्म्य आहे. आज आपण बघतो की लोकं केदारनाथला का जातात? म्हणजे ते तिकडचं स्थान महात्म्य, तिकडचे ते वाइब्स आहेत, ते व्हायब्रेशन्स आहेत, ते आपल्याला फील होतं, की ती एनर्जी आपल्याला जाणवते. हं, आज हं, आपण बघतो, की अनेकांना लिव्हर प्रॉब्लेम्स असतात, हं, फॅटी लिव्हर हं, म्हणजे
असं बघायला म्हणायला हरकत नाही 100 पैकी 50 जणांच्या रिपोर्टमध्ये तर हल्ली फॅटी लिव्हर ग्रेड पण 1 याचं असतं. कारण काय आहे? प्रोटीन्स प्रोटीन्स आणि फॅट डायजेस्टच होत नाहीये ना. शरीरातले फॅट्स वाढले तर ते साठणार आहेत कुठे? तर चरबीच्या स्वरूपात ते पोटावरच साठतात. चुकीचं प्रोटीन इंटेक आहे? चुकीचं प्रोटीन इंटेक असलं ना तरी त्यापेक्षाही जास्त म्हणजे सर्रास बाहेरचं खाणं. खाणं आहे. आज डाएट मधल्या ज्या चुकीच्या सवयी आहेत किंवा व्यायामाचा अभाव, सेडेंटरी जी लाईफस्टाईल झालेली आहे, कधीही झोपावं म्हणजे रात्री 2-2 वाजेपर्यंत जागरण करून सकाळी 12 वाजता उठणं ही लाईफस्टाईल झालेली आहे. तर खरं हे उलटं पाहिजे ना, रात्री 10ला झोपून 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. मग अशा वेळी जेव्हा आपल्याला फॅटी लिव्हरचे काही पेशंट्स आढळले, तेव्हा एक प्रयोग केला की तेल पोटाला लावायला सांगितलं, तिळाचं तेल. आणि तेव्हा अच्युताय अनंताय गोविंदाय नमो नमः म्हणजे काय, ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे अच्युत, अनंत आणि गोविंद ही विष्णूची नाव आहेत. विष्णू हा पालन करता असल्यामुळे अनंत म्हणजे वात, गोविंद म्हणजे पित्त आणि अच्युत म्हणजे ब्रह्मा. म्हणजे त्याच्यासाठी जेव्हा आपण ही नावं घेतो, म्हणजे विष्णू सहस्त्रनामामध्ये हे उल्लेखित आहे की विष्णू सहस्त्रनाम असं दिव्य स्तोत्र आहे की याच्या पठणाने अनेक व्याधी बरे होतात. म्हणून मग जर पोटाला आपण हे तेल लावलं तर पोटापुढची जी चरबी आहे ती आपोआप कमी होते आणि आपल्याला असं दिसून येतं की पचन क्रिया आपली चांगली झाली. म्हणजे पचन सुधारलं की आपोआप सगळ्या गोष्टी नॉर्मल येतात. कारण पचन सगळ्यात महत्वाचं आहे. आपला जाठराग्नी हा सगळ्यात महत्वाचा आहे, कारण अग्नी विझला म्हणजे सगळं संपलं. त्यामुळे अग्नी हा खूप महत्वाचा आहे. जर आपण सततच विरुद्ध अन्न सेवन करत राहिलो, जसं की चहा पोळी, चहा आणि पोळी एकत्र खायची नाही, पण अनेकांचा नाश्ता हाच असतो. पण ह्यामध्ये तुम्ही कोरा चहा घेतलात तर चालेल. म्हणजे तुम्ही दुधाचा चहा घेऊ नका, कारण दूध आणि गहू एकत्र घ्यायचं नाहीये. शिकरण पोळी, मिल्क शेक्स किंवा दूध आणि खिचडी हे पण नाही खायचंय. शिकरण पोळी हे जर तुम्ही सतत घेतलं तर तुम्हाला कफाचे विकार होऊन बरेच जणांना हल्ली बघशील तर अंगाला खाज येणारे व्याधी होतात. म्हणजे शीत पित्त उठतं. म्हणजे काय की आपल्याला डास चावतो बघ, तेव्हा कसं गांधी उठते, तसं ती रिॲक्शन शरीरामध्ये येते की आपल्याला हा व्याधी होतो. मग अशा वेळी मी विचार केला की ह्यावेळी आपण कॉन्सन्ट्रेशनसाठी किंवा सायकोलॉजिकल इफेक्ट म्हणून काय मंत्रचिकित्सेचा उपयोग करू शकतो. तर महालक्ष्मी अष्टक, नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. आता हे महालक्ष्मी अष्टक आहे ना, ह्याच्यामध्ये असं म्हटलंय की हे स्तोत्र दिवसातनं 3 वेळा जो कोणी म्हणेल त्याच्या पापांचा नाश होईल. आणि आयुर्वेदामध्ये त्वचा रोगांचं वर्णन आहे की त्वचा रोग हे का होतात, तर आपल्या पूर्वकर्मामुळे होतात. आपल्याला माहित नाहीये ना मागच्या जन्मात आपण काय केलंय. बघ कधी कधी हे जे व्याधी असतात, सोरायसिस किंवा एक्झिमा का झाले कळतच नाहीत, रिझनच कळत नाही. मग अशा वेळी आंघोळीच्या वेळेला जर त्या रुग्णाने हे म्हटलं आणि ते म्हणत म्हणत अंगावर पाणी घेतलं, कुठला मंत्र म्हणालीस? महालक्ष्मी अष्टक, नमस्तेस्तु महामाये, त्याला ते पाठ करायला हवं किंवा मोबाईलवर लावायचं सरळ. खूप सुंदर खाज कमी होते, लाल चट्टे येणं कमी होतं. परत मी म्हटलं तसं सायकोलॉजिकल इफेक्ट त्या लहरींमुळे होत असतो. त्या लहरी बदलतात आणि आपोआप जी रिॲक्शन शरीरामध्ये होते, म्हणजे बघ IgE काउंट असतो तो वाढतो ना आपला, किंवा आपला ESR हाय असतो. मग तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टींची मदत होत असते. आणि कुठल्याही गोष्टीकडे ना आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने बघितलं, त्याच्या अति आहारी गेलो नाही, चिकित्सा म्हणून त्याचा उपयोग केला की आपल्याला त्याचा अधिक फायदा होत असतो. आणि कोणतीही गोष्ट करताना एक लक्षात ठेवायचं की ती आपल्याला पटते ना मनापासून, तरच ती करायची. बर, मला सांग आता हे मंत्रोच्चार जे आहेत, तू मगाशी म्हणालीस की जर का तुम्ही ते मनात म्हटले आणि तो मंत्र जर तुम्ही डोळ्यासमोर आणला तर त्याचे आपल्याला अधिक जास्त फायदे मिळू शकतात. बरोबर. पण आता हे जे तू सांगितलंस की अंघोळ करत असताना आपण महालक्ष्मी अष्टक ऐकलं तर ऐकायचं की म्हणायचं, कशाने जास्त इफेक्ट येऊ शकतो? म्हणण्याने जास्त इफेक्ट, पण ऐकलं तरी चालणार, कारण ते संस्कृत मध्ये आहे ना. उच्चार चुकले तर गडबड होईल ना. पण मग काही वेळेला ते खूप सुंदर आजकाल युट्यूबवर हे श्लोक आहेत आणि मला जाणवतं की त्यांची कंपन जी आहेत ना, आणि बघ ना तेव्हा आपण मनात म्हणत असतो ना ते हो, आणि आपण मनामध्ये म्हणतो ते, म्हणजे आपल्या एका पॉइंटला पाठ होतं ते आणि आपण ते म्हणतो, तर त्याचे बेनिफिट्स मिळू शकतील. बरोबर ना? मिळू शकतात. आणि हे मंत्रोच्चार करताना ठराविक आसन घेऊन बसावं,
जपमाळ घेऊन बसावी, असं काही विशेष तू सांगशील की हे केल्याने जास्त फायदे होऊ शकतात? एकच स्थान असावं. हा. एकाच स्थानी बसून केलं ना, तर ती आपली एनर्जी तिथे म्हणजे रिझर्व्ह व्हायला सुरुवात हा. होते. आसन खाली असावं. नाहीतर ती पृथ्वी तत्व ती एनर्जी खेचून घेतो. बरं. ती एनर्जी तुमच्यामध्येच राहावी असं बघ. कधी आपण काही करायला पूजेला बसतो, तेव्हा आपण खाली आसन घेतो किंवा हो. पाठ घेतो. हो. सो जर तुम्हाला नामस्मरण करायचंय किंवा मंत्र म्हणायचे तर तुम्ही पाटावर बसा Correct. किंवा तुमची आसन. एखादी खुर्ची असेल, हा. त्याच्यावर बसलात तरी चालेल. हा, कारण हा. भाव सगळ्यात महत्वाचा आहे. बरोबर. जपमाळ हवी असं नाही, पण जे म्हणाल ते मनापासून म्हणा. हम्म. आणि आसन कसं असावं? सुखासन असावं. हम्म. म्हणजे काय की इथे दुखतंय, इथे खुपतंय असं नको. बरोबर. जे तुम्हाला मनापासून वाटतंय मन एकाग्र होईल हां, असं ठिकाण, असं अशी ठिकाण. जागा येस, अशीच जागा आपल्याला निर्माण पाहिजे. करावी. संत ज्ञानेश्वरांचं आपण बघितलं की त्यांनी रेड्याच्या मुखातनं श्लोक वधवून घेतलेले, की हा एक त्या वाणीचा प्रभाव असतो. बरोबर. आज मंत्र किंवा हे आपण म्हणतो, पण गुरु आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे. हे आपण करत नसून गुरुकडनं आलेला आपल्याला हा वारसा असतो. बरोबर. म्हणजे आपलं एक आराध्य असावं की ज्याकडून आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकत असतो, त्यांच्या मार्गदर्शनातनं आपण हे घेत असतो आणि तर त्याचा फायदा आपल्याला अधिक होत असतो. वा वा वा. फार फार सुरेख सांगितलंस तू. इतकं छान समजून सांगितलंय. आणि फॉर्च्युनेटली आता तू बघतेस तर माझे सिनेमे सुद्धा असेच होत आहेत. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई मी केला, अभंग तुकाराम केला, आणि संतांचं हेच म्हणणं आहे की नामस्मरणामध्ये जी शक्ती आहे ती कशात नाही. आणि आपण आपलं कर्म करत असताना, आपला संसार करत असताना नामस्मरण करू शकतो आणि त्यांनी आपण अधिकाधिक देवाच्या जवळ जातो. म्हणजे काय, मन एकाग्र करत असतो. खूप सुंदर समजून सांगितलं तू, सायंटिफिकली खूप छान समजून सांगितलंय, त्यामुळे ते आणखीन पटतंय. आणि मला असं वाटतंय की काही गोष्टी आपल्याला आचरणात आणण्यासाठी त्या आपल्या मनापर्यंत रुजणं गरजेचं असतं, आणि ते काम तू आज केलेलं आहेस. एपिसोडच्या शेवटी एवढंच सांगेन की जसं स्वामी म्हणतात की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, निशंक हो. म्हणजे तू माझ्यावर शंका घेऊ नकोस, मी तुझ्यामध्येच आहे. तू तुझं कर्म कर, निशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी. पाठीशी. म्हणजे ऍक्च्युली हे प्रचंड स्वामीबळ पाठीशी असं म्हटलं तरी मला ना प्रत्येक वेळेला तेवढा अंगावर काटा म्हणजे येतो. ते वाइब्स आपल्या बरोबर असतातच. आणि आपण जे कर्म करतो ते कायम आपण चांगलं करूया, इतरांविषयी चांगलं बोलूया आणि आपल्या आहाराकडे आणि आपल्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष देऊया. कारण जर आरोग्य उत्तम असेल तर तरच सगळं सगळं उत्तम उत्तम आहे. आहे. निशंक हो, तर निशंक हो, निर्भय हो मनारे, वा. प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ओम नमो भगवते वासुदेवाय. क्या बात आहे. हा जो श्रद्धाभाव आहे हा प्रत्येकाच्या मनात असा रुजावा. पण तरीही जाताना गोल्डन टिप राहिली आपली. येस. ती जरा देऊन जा. तेव्हा गोल्डन टिप विषयी मला एवढंच सांगायचंय की रोज सकाळी उठल्यावर जर तुम्हाला तुमच्या ब्रेन मध्ये अल्फा वेव्हला मेंटेन करायचं असेल, विस्मरण नको असेल, कॉन्सन्ट्रेशन उत्तम ठेवायचं असेल आणि आपल्या ध्येयाकडे आपल्याला पुढे कूच करायची असेल, तर सकाळी उठल्यावर एक 5 मिनिटं शांत ध्यान करून तुमच्या मनामध्ये मॅनिफेस्ट करा. तुमच्या आवडीचा मंत्र मनात म्हणा आणि तुम्हाला जे अचीव्ह करायचंय ते डोळ्यापुढे बघा आणि व्हिज्युअलायझेशन. 365 डेज वेट अँड वॉच की काय बदल घडतो. क्या बात आहे. नवीन वर्षाचा संकल्प करूया आपण सगळेजण मिळून. Yes. आणि अप्रतिम माहिती दिलीस, अप्रतिम मार्गदर्शन केलंस, आणि हा श्रद्धाभाव प्रत्येकाच्या मनामध्ये रुजावा यासाठीच हा पॉडकास्ट होता. तुझे खूप मनापासून धन्यवाद. मी तुला असंच सोडणार नाहीये, अजून माझे विषय आहेत, त्यामुळे पुढच्या पॉडकास्टमध्ये तू परत यायचं. येस. नमस्कार.